हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच आमिष ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण नेहमीचीच भाजी म्हणजेच भरली वांगी बनवणार आहोत। पण भरली वांगी तर वांगी घरात सगळेच खातात असं नाही, तर मग घरातले जर का वांगी खात नसतील तर मग त्याला पर्याय काय, तर हे आपण आजच्या रेसिपी मध्ये पाहणार आहोत। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात आधी आपण मसाला बनवून घेणार आहोत वांग्यांमध्ये स्टफ करण्यासाठी। सर्वात आधी आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। आता इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत, ते मी काढून घेणार आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ उडायला लागले त्यावेळी ह्याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे। आणि सुकं खोबरंही चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचंय। आता सुकं खोबरंही भाजून झालेलं आहे, आता हे आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे, 1 चमचा इतकं, आणि त्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। हा उभा चिरलेला कांदा आहे। आता इथे कांदाही परतून झालेला आहे। कांदा फार लालसर करायचा नाहीये, त्याला हलकासा लालसर रंग आला पाहिजे। ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी पुन्हा हे सर्व मिक्स करणार आहे आणि सर्व एकदा मिक्स करून हीट ऑफ करायची आहे आणि सर्व थंड करून मिक्सर मधनं एकदा वाटून घ्यायचं आहे। आता हे थंड झाल्यानंतर वाटून झालेलं आहे। फार असं बारीक वाटायचं नाहीये, थोडंसं जाडसर असलं तरी पण चालणार आहे। आणि हे वाटताना पाणी घालायचं नाहीये। आता याच्यामध्ये आपण इतर जिन्नस घालणार आहोत। हा आहे काळा मसाला, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि थोडासा गूळ घालायचा आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचंय। हे सर्व जिन्नस मिक्स करत असताना ह्याचा खूप सुंदर असा सुवास येतोय। आता मसाला पूर्ण मिक्स करून झालेला आहे। आता हा मी साईडला ठेवणार आहे आणि वांग्यात भरून घेणार आहे। ह्याच्यामध्ये थोडी आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि तीही मिक्स करून घ्यायची आहे। आता व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। आता इथे मी वांग्यांबरोबर छोटे बटाटेही घेतलेले आहेत, त्या मधनं असे चिरून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे वांगी मी अशी मधनं चिरून घेतलेली आहे आणि देठाचा थोडा भाग कापून घेतलेला आहे। आणि इथे आहेत हे छोटे कांदे, आणि हे कांदेही मधनं चिरून घेतलेले आहे, म्हणजे जर का घरात वांगी कोणी खात नसतील तर ते कांदा आणि बटाटा खाऊ शकतात। आता हे मी भरण्यासाठी सुरुवात करणार आहे। वांग्यांना कापल्यानंतर ते व्यवस्थित ओपन करून बघायचे वांगी किडलेली तर नाहीयेत ना। आणि अशाच पद्धतीने मी बटाटाही भरणार आहे। फक्त बटाटा भरत असताना इतकं लक्षात ठेवायचं की तो पटकन सुटा होता कामा नये। आणि इथे मी कांदाही भरून घेणार आहे। कांदा आणि बटाट्यामध्ये मिश्रण जर का भरलं जात नसेल तर थोडं सुरीने त्याला प्रेस करून भरायचं आहे। आता अशाच पद्धतीने मी सर्व भरून घेणार आहे। आता इथे मसाला सर्व भरून झालेला आहे आणि थोडासा मसाला आता शिल्लक राहिलेला आहे। आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत, त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकर मध्ये तेल घातलेलं आहे। आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं तडतडलं की त्याच्यावरती हिंग घालायचं आहे। हीट लो ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये मी आता बेसन घालणार आहे आणि बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये। बेसन घातल्यामुळे
भाजी जी आहे ही खमंग होते त्याच्यामुळे, आणि त्याचबरोबर भाजी मिळूनही येते, म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही बेसन जरूर घालून पहा. बेसन थोडं लालसर झालेलं आहे त्यावेळी त्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घालणार आहे, आणि आलं लसणाची पेस्ट ही परतून घ्यायची आहे, आणि त्याच्यावरती घालायचं आहे टोमॅटो. एक मी टोमॅटो घेतला होता, छोटा टोमॅटो होता, किंवा मोठा असेल तर अर्धा टोमॅटो घ्या आणि तो किसून घ्यायचा आहे. इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण की आपला कुकर जो आहे हा जास्त तापलेला आहे. आता इथे टोमॅटो ही परतून झालेला आहे, त्यावेळी ह्याच्यामध्ये आपण स्टफ केलेली वांगे, बटाटे आणि कांदे घालणार आहोत. आणि हे थोडं आपल्याला परतून घ्यायचं आहे. भाजी फोडणीला घातल्यावर आपण घातलेल्या काळ्या मसाल्याचा खूप सुंदर असा अरोमा येतोय, आणि भाजी परतत असताना ती अगदी अलगद हाताने परतायची आहे. भाजीतला मसाला जो आहे हा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे अगदी मिनिटभर परतलं आणि वांग्याने त्याचा रंग बदलला की आपण ह्याच्यावर त्याचा मसाला घालणार आहोत उरलेला. इथे तुम्ही पाहत असाल इथे वांग्याने त्याचा रंग बदललेला आहे, आणि त्याच्यामध्ये आता मी उरलेला मसाला घालणार आहे, आणि ह्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत. ह्याच्यामध्ये वरून थोडं मीठ घालायचंय कारण की आपण भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ जर का कमी असेल तर मीठ थोडं टाकायचं आहे. आणि आता आपण कुकरचं झाकण लावणार आहोत, आणि कुकरचं झाकण लावून ह्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण कुकर थंड होईपर्यंत वाट पाहणार आहोत. आता कुकर थंड झालेला आहे, आपण आता उघडून तो चेक करणार आहोत. वाव, भाजी जी आहे ही रेडी झालेली आहे आणि वांगी ही छान शिजलेली आहेत, तुम्ही ते पाहू शकताय. आणि त्याचप्रमाणे बटाटा आणि कांदेही शिजलेले आहेत. आता आपण मी हे मस्त असे काढून सर्व करणार आहे. भरलेली वांगी वेगळ्या पद्धतीने तयार झालेली आहेत. ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा. थँक्यू.